नमस्कार मित्रांनो, आपण आज शिकणार आहे आयनोट्रॉपिक ड्रगचं मेकॅनिझम. आयनोट्रॉपिक ड्रग्स हे आपण यूज करत असतो ॲज कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेलियर ट्रीटमेंटसाठी. तर आपण त्यामध्ये जे डायोरेटिक्स आहे, वॅसोडायलेटर आहे, बीटा एनर्जिक ब्लॉकर, एंजियोटेन्सिन इनहिबिटर, हे सर्व ड्रग आपण बाकी क्लासेसमध्ये पण शिकतो. आता यामध्ये नवीन ड्रग आहे आयनोट्रॉपिक ड्रग. तर आयनोट्रॉपिक ड्रगमध्ये येतं कार्डियाक ग्लायकोसाइड, डिकॉक्सिन, गॉनोकॉबिन, देन बीटा अगोनिस्ट, सिम्पॅथोमिमेटिक अमाइन्स आहे. त्यामध्ये डोपामाइन, डोब्युटामाइन आणि देन फॉस्फोडायस्टर 3 इनहिबिटर, इनामरिनोन, देन मिलरिनोन, ॲमरिनोन. पण पहिले कार्डियाक ग्लायकोसाइडचं मेकॅनिझम बघू. नॉर्मली काय असते, पोटॅशियम एटीपेज असतं मायोकार्डियल सरफेसवर. तर आपण जे ड्रग देत आहे कार्डियाक ग्लायकोसाइड, तर हे इनिबिट करतं सोडियम पोटॅशियम एटीपेजला मायोकार्डियल सरफेसवर. तर इनिबिट झाल्यामुळे जे सोडियम आहे आपल्या सेलमध्ये इन्क्रीज होतं आणि सोडियम इन्क्रीज झाल्यामुळे ते सोडियम कॅल्शियम एक्सचेंजरला इनिबिट करतं. सोडियम कॅल्शियम एक्सचेंजरला इनिबिट झाल्यामुळे आपल्या नॉर्मली सोडियम कॅल्शियम एक्सचेंजरमध्ये सोडियम हा अंदर येतं आणि कॅल्शियम बाहेर जातं. तर कॅल्शियम बाहेर जात असल्यामुळे कॅल्शियम आपल्या सेलमध्ये डिक्रीज होतं. पण आपण सोडियमची एंट्री इन्क्रीज झाल्यामुळे, सोडियम वाढल्याने सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर इनिबिट झाल्यामुळे कॅल्शियम हा बाहेर जाणार नाही. कारण सोडियम आपला अंदर येणार नाही तर कॅल्शियम बाहेर जाणार नाही, ज्यामुळे कॅल्शियम हा इन्क्रीज झाला आहे आपल्या सेलमध्ये. अजून ॲडिशनली हा कॅल्शियम स्टिम्युलेट करते RYR2 रिसेप्टरला, जो की सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमवर आहे. याचा फुल फॉर्म आहे रॅनोडिन रिसेप्टर. रॅनोडिन रिसेप्टर हा जेव्हा कॅल्शियम रॅनोडिन रिसेप्टरमधून पास करतं तेव्हा अजून जास्त कॅल्शियम जो स्टोअर झालेला आहे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये, जो आपला कॅल्शियम स्टोअर झालेला आहे तो आणखी सेलमध्ये इन्क्रीज होतं. त्यामुळे जो कॅल्शियम इन्क्रीज झालेला आहे तो इंटरॅक्ट होतं आपल्या ट्रोपोनिन C सोबत. इंटरॅक्ट झाल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्शन कॉज करते आपल्याला. आपण जे ड्रग्स वाचत आहे कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेलर, त्यामध्ये काय होतं की आपला हार्ट कॉन्ट्रॅक्ट नाही करत बरोबर कॉन्ट्रॅक्ट न केल्यामुळे तो ब्लडला पंप नाही करत ठीक प्रकारे तो पंप नाही करत. तर आपल्याला काय करायचं आहे की ते कॉन्ट्रॅक्शन वाढवायचे होतं, ताकी आपलं जे ब्लड आहे तो ठीक प्रकारचे पंप करणार आणि जे काही ब्लड आहे त्याला जास्त कॉन्ट्रॅक्ट करून ब्लडला पंप करणार. ठीक आहे, आपण ही कार्डियाक ग्लायकोसाइड देऊन कॉन्ट्रॅक्शन अल्टिमेटली वाढवत आहे, त्याच्यामुळे ब्लड जे आहे ते पंप होणार आणि आपण या डिसीजपासून रिलीफ मिळणार. ठीक आहे, नेक्स्ट मेकॅनिझम बीटा अगॉनिस्ट. तर बीटा अगॉनिस्ट काय असते की जी बीटा आहे, बीटा रिसेप्टर असतं आपल्या हार्टवर. बीटा रिसेप्टरवर जेव्हा कार्डियाक मसल्सवर जे बीटा रिसेप्टर आहे त्यावर बीटा अगॉनिस्ट ॲक्ट होतात, डोपामाइन, डोब्युटामाइन, तेव्हा ATP हे CAMPमध्ये कन्वर्ट होतं आणि ते फॉस्फोरायलेशन करतं प्रोटीन कायनेसचं. सिम्पली फॉस्फोरायलेशन म्हणजे आपण म्हणू की ॲक्टिवेशन करतं ते प्रोटीन कायनेसचं ॲक्टिवेशन झाल्यामुळे कॅल्शियम चॅनल सेल सरफेसवर ॲक्टिवेट होतं. कॅल्शियम चॅनल ॲक्टिवेट झाल्यावर कॅल्शियमची एंट्री इन्क्रीज होणार. आपण या पहिले जे कार्डियाक ग्लायकोसाइडचं बघितलं होतं त्यामध्ये कॅल्शियम इन्क्रीज झाल्यामुळे तो इंटरॅक्ट करत होता ट्रोपोनिन C सोबत आणि ते फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवत होतं. तसंच यामध्ये सुद्धा कॅल्शियम इन्क्रीज झाल्यावर जो कॅल्शियम आहे तो ट्रोपोनिन C सोबत इंटरॅक्ट होणार आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवणार. देन सेम आहे यामध्ये अजून एक क्लासिफिकेशन आपण आयनोट्रॉपिक ड्रगमध्ये बघितलं होतं, फॉस्फोडायस्टरेज 3 इनहिबिटर. तर यामध्ये काय होतं की जेव्हा आपण बीटा रिसेप्टर ॲक्टिवेट झाल्याच्यानंतर जे कॅम्प बनत आहे आपलं सायक्लिक ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, त्याला डिग्रेड करणारा आपल्याकडे एन्झाईम आहे फॉस्फोडायस्टरेज 3, तो की डिग्रेड करते CAMPला. त्यामुळे जर आपण फॉस्फोडायस्टरेज 3 इनिबिटर देत असलं तर कॅम्प डिग्रेड होणार नाही आणि जे बाकीचे प्रोसिजर आहे ते ॲज इट इज होणार, म्हणजे आपलं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन होणार. तर त्यामुळे आपण तिथे ड्रग देत आहे फॉस्फोडायस्टरेज 3 इनिबिटर, दॅट इज ॲमरिनोन आणि मिलरिनोन. थैंक यू गाइस, वीडियो कैसा लगा ज़रूर बताना.